शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आता आक्रमक झालेत। महाविकास आघाडीचे नेते हे मालवणमध्ये मोर्चा काढणार आहेत। आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार हे यावेळी मोर्चामध्ये उतरणार आहेत। राज्यभरातही महाविकास आघाडीच्या नेत्यांची आंदोलने ही विविध ठिकाणी सुरू असतील। बारामतीमध्ये सध्या सुप्रिया सुळे यांचं आंदोलन सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचं हे आंदोलन सध्या बारामतीमध्ये सुरू आहे। आपण थेट दृश्य पाहतोय बारामतीमधली। खरं तर शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट ही आता उसळते। अशातच आज महाविकास आघाडी अर्थात विरोधकांकडून आंदोलनं केली जाणार आहेत। राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलनं केली जाणार आहेत। सध्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं हे आंदोलन सुरू असल्याची बातमी आपण पाहतोय। तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार हे सुद्धा आज मोर्चामध्ये उतरणार आहेत। राज्यभरात महाविकास आघाडीचे नेते यांच्याकडून मोर्चा काढला जाणार आहे। खरं तर शिवप्रेमींमध्ये सुद्धा संतापाची लाट ही पाहायला मिळते। राज्यभरामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना या दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे ही संतापाची लाट पाहायला मिळते। तर दुसरीकडे आज मराठा क्रांती मोर्चा हा सुद्धा आक्रमक झालाय। आज मुंबईतील आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध आंदोलन केलं जाणार आहे। राज्यभरामध्ये आंदोलनं आणि संताप हा पाहायला मिळतोय। हे दृश्य आपण बारामतीमधली पाहतोय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या आंदोलनाला बसलेले आहेत। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, आपण पाहतोय राज्यभरामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। राज्यभरामध्ये आज आंदोलनं केली जाणार आहेत, काही ठिकाणी सुरू झालेली आहेत। अगदी सुप्रिया सुळेंची दृश्य बारामतीतली आपण पाहतोय। तुम्ही पुण्यात आहात, पुण्यातली काय माहिती? काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकार जे आहे ते हे सगळे आंदोलन करत आहे। महाविकास आघाडी सरकारचे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। वेगवेगळे बॅनर जे आहेत ते यावर लावलेले आहेत आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येतोय। शहराध्यक्ष काँग्रेसचे आहेत, अतिशय चांगले बॅनर आहे त्यांच्या हातात। सिमेंट मध्ये जाण असून चालत नाही, ताप आहे। आपल्यासोबत ते स्वतः शहराध्यक्ष आहेत। काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्ष आल्यापासून ज्या ज्या कामामध्ये काम केलंय त्याच्यामध्ये कमिशन खोरचं काम केलेलं आहे आणि त्या कमिशन खोर मध्ये मग आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, एका 28 वर्षाच्या मुलाला बांधायला दिला आणि तो 45च्या स्पीडच्या वाऱ्याने पडतो। अरे 40च्या स्पीडच्या वाऱ्याने झाडातला नारळ पडत नाही, पुतळा कसा पडतो? आणि पुतळा पडल्यानंतर आपण बघा तो अख्खा आतनं पोकळ पुतळा आहे। तुमचं हे षडयंत्र, हे जे तुमचं कमिशन खोर, ह्याला तुम्हाला माफी नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार, राम मंदिर गळतंय, पार्लिमेंट गळतंय, पुतळा आता पडतोय। तुम्हाला ह्याच्यावर मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे। माझे आमदार चंद्रकांत मोकाटे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? संतापजनक याच्यामध्ये जे मिंदे सरकार आहे, महाराष्ट्र चिरंजीव आहेत खासदार शिंदे, तर डॉक्टर शिंदे यांचा जो मित्र आहे आपटे नावाचा, त्या आपटे नावाच्या मित्राला शिवस्मारकाचं काम त्या ठिकाणी दिलं। गंगा कशी वाहते हे याच्यातनं सिद्ध झालं आणि महाराष्ट्राचा नव्हे तर अखंड हिंदुस्थानचा या ठिकाणी अपमान झालेला आहे की हिंदुस्थानचं जे दैवत आहे निवडणुकीपुरतं भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी त्याचा वापर करतं आणि निवडणुकीच्या आधी उद्घाटन करायचं म्हणून 8 महिन्यामध्ये ते स्मारक केलं। असं स्मारक करत असताना अरबी समुद्रातल्या स्मारकाचा सुद्धा यांना विसर पडला। ठिकाणी नव्हतं आणि हा प्रयोग पाचला आणि महाराष्ट्राच्या तमाम हिंदू जनतेचा, देशातल्या तमाम हिंदू जनतेचा या ठिकाणी तमाम हिंदू जनतेचा, देशातल्या तमाम हिंदू जनतेचा या ठिकाणी अपमान झालेला आहे। त्याचा मी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, आम आदमी, शिवप्रेमींच्या वतीने मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि धिक्कार करतो। हे सगळे संतापजनक घटना आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, काय भावना? मुळामध्ये ज्या समुद्रामध्ये हा पुतळा उभा केलाय, वास्तविक पाहता वाऱ्याचा वेग आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून उभा केला पाहिजे होता,
पण हे सरकार केवळ आधी उद्घाटनाचं तारखा जाहीर करतंय आणि त्यानंतर स्मारक बांधकाम करतंय। आज जर तो पुतळा पाहिला असेल तुम्ही तर खरंच शोकांतिका वाटते की पैसे कुठे घावेत हे देखील यांना कळत नाही। ज्या छत्रपतींचा नावाने हा उल्लेख करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। विक्रांत, ही सगळी संतप्त प्रतिक्रिया आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम खासदार श्रीकांत शिंदेच्या मित्राला दिल्याचा गंभीर आरोप सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते शिवसैनिक करताना पाहायला मिळत आहेत। विक्रांत, अगदी खरं आहे बालाजी। खरं तर आता महाविकास आघाडी आक्रमक झालेली आणि या संतप्त प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्यात, धन्यवाद।